मला तुझा राग कळतोय आणि मी अजिबात असं म्हणत नाहीये की माझी चूक नाहीये, माझी 100% चूक आहे, पण प्लीज असं नको म्हणूस की मी शकू मावशींचा विचार नाही केला. मला तुला सांगायचं होतं पण मला शकू मावशी सतत अडवत राहिल्या, तरी मी प्रयत्न केला तुला इनडायरेक्टली ते सांगण्याचा, पण म्हणजे मी असं नाही म्हणते की तुझी चूक आहे, माझी चूक आहे, 100% माझी चूक आहे. माझं चुकलंच. माझ्याशी बोल ना, तू माझ्यावर ओरड, मला रागव, पण असं गप्प नको ना राहू प्लीज. माझं चुकलं, माझं खरंच चुकलं. प्लीज माझ्याशी बोल ना. आई माझं चुकलं, आई माझं चुकलं. आई मला शकू मावशींनी शपथ घेतली होती, मी ती शपथ कशी मोड. डोकं फिरलंय तुझं? शकूची शपथ महत्वाची की तिचा जीव? त्या शकूच्या शक्तीने तुला बांधून ठेवलंय ना. ही माझी माहिती जास्तीची काय अवस्था झाली बघ तू, पाहतेस ना. आज माझ्या शकूचा जीव वाचावा म्हणून मी काहीही करायला तयार आहे, काही. तू वेळेत सांगितलं असतंस ना, आज माझ्या शकूची ही अवस्था झाली नसती ग. शकू, काय ग चिडलीस माझ्यावर? हा, खूप बोलले ना मी. चुकले ग मी, खरंच चुकले. ऐक ना शकू, डोळे उघड ना राजा. बघ मी आले, नलू आली, तुझी नले. खूप दुखावलं ना मी तुला शकू, खूप दुखावलं ना. चुकले ग मी. उठ ना, त्यासाठी उठ ना शकू. तुझ्या समोर बसून तुझी माफी मागायची, सॉरी बोलायचंय. मग मी सॉरी बोलणार आहे यापुढे 100 वर्ष फक्त मी सॉरी बोलणार आहे. उठ ना, माझ्यासाठी उठ ना शकू. मी उठ ना शकू, माझ्यासाठी उठ ना शकू. तू रडू नको. ठीक आहे यार, खरं सांगायचं ना तर खरंच चूक केलीस तू. खूप मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवलीस. यामागे तुझी बाजू असेल आहे आणि ती बरोबरी आहे. तरी सुद्धा शकुताईंचा एवढा मोठा आजार पासून लपवून खरंच चुकलीस तू बा. मला माहितीये दादा, सगळे रागावले माझ्या. नाही ग, राग आला ना तर समजावून तो दूर करता येतो. पण ही सगळी माणसं ना आतून तुटली आहेत. दुःख झालंय त्यांना, त्रास होतोय त्यांना. हा राग नाहीये, संताप आहे तुझ्याबद्दलचा. ह्या आजाराची कल्पना तू त्यांना दिली नाहीस आणि शकुताईंचा हा एवढा मोठा आजार, त्यातून माणसं मनातून तुटली आहेत बाळा. मनावर अशी खोल जखम झाली आणि ती भरायला वेळ लागणार बा.
चला फास्ट, डॉक्टर शानबाग बोलत आहेत, इमर्जन्सी आहे. डॉक्टर डॉक्टर Oh God, he's losing her pulse. Oh my God, injection द्या. आई 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 सावरा स्वतःला. ओम शांत हो. नलुभाऊच्या आईला सुद्धा काय येत नाहीये. येईल येईल. बघ ना डॉक्टर प्रयत्न करतायत ना. ओमकार, अशा वेळी आपण खंबीर राहायला हवं. ओम, आपल्या शकूला काही होणार नाही. सगळ्यांच्या प्रार्थना तिच्या सोबत आहे. हो आहेत ना. डॉक्टर, हाऊ इज शी? ते अजिबातच रिस्पॉन्ड करत नाही. पल्स खूपच वीक आहे. शी इज व्हेरी क्रिटिकल मिस्टर खानविलकर. काय? हे बघा, आता आम्ही काहीच सांगू शकत नाही, बट वी आर ट्राईंग अवर बेस्ट. शकू आई, काही नाही होणार मावशींना. सगळं ठीक होईल. अब ठीक होगा, मम्मी को कुछ नहीं होगा. काय मागू तुझ्याकडे अजून? सगळं तर बघतोस तू. माझ्या शकू मावशी मरणाच्या दारात उभ्या आहेत. त्यांना आमच्यापासून दूर नको नेऊस प्लीज. ते शोधत असेल मला. कुठे गेली माझी मालविका? माझ्या मालविकाला परत आणा. माझी मुलगी आहे ती, मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. आता मी येणारच नाहीये पण मिसेस खानविलकर घरी. त्या डब्बीवर जास्त जीव चढलाय. त्या डब्बीला आपली मुलगी मानलाय. आता कळेल तुला मालविका खानविलकर म्हणजे नक्की काय. तिच्यामुळे मला घरातून हाकललंस. सगळे खानविलकर्स ना डोळ्याला झापडं बांधून चाललेत. स्वीटू सोडलं तर बाकी काहीच दिसत नाही त्यांना. ना बिझनेस दिसतो, ना लॉस दिसतो, ना प्रॉफिट दिसतो, ना मीटिंग दिसतात, ना स्वतःची मुलगी दिसते. आता कळेल तिला सख्खी मुलगी म्हणजे काय असते आणि मानलेली मुलगी म्हणजे काय असते. आता कळेल तिला आपलं आपलं असतं आणि दुसऱ्याचं दुसरं असतं. शोध शोध कितीही शोध, तर मी काही घरी परत येणार नाही. मिसेस खानविलकर, जोपर्यंत तू येऊन माझी माफी मागत नाहीस तोपर्यंत मी घरी परत येणार नाही.
What is this? Yummy soup. Good night, Malavika Khanvilkar. Good night. यार ये मम्मी जी वेंटिलेटर पर और बेबी का ना फोन ही लग नहीं रहा है. घरात एवढा त्रास होता तिला, प्रत्येक जण तिलाच बोलत होतं. त्या टेन्शनने घर सोडून माझी लेक कुठे निघून गेली असेल देवच जाणे. डॅडी कुठं निघून जाणार आहे ती? ओम, तू गप्प बस. तूही खूप बोललास तिला. तुझी बायको आल्यापासून शकू मालविकाशी सुद्धा फारसं बरं वागत नव्हती. मला सगळं कळत होतं, पण मी मध्ये पडलो नाही. इथेच चुकलं माझं. जर तुझ्या बायकोला शकूची इतकी काळजी असती ना, तर तिने एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवली नसती. आपल्याला सगळं सांगितलं असतं, आपल्याला विश्वासात घेतलं असतं, आणि मग मालविकांनी सगळं व्यवस्थित हँडल केलं असतं. पण तुम्ही तिला दूरच केलं. आता माझी बायको इथे एवढी सिरियस आहे, आणि माझी मुलगी ती जिवंत आहे की तिने जाऊन कुठे जीव दिलाय हे पण कळायला मला काही मार्ग नाहीये. हे बघ ओम, मी तुला स्पष्ट सांगतोय, हे जे काय झालंय ना, या सगळ्याला तुझी बायको जबाबदार आहे. तिच्यामुळे माझ्या शकूचा त्रास एवढा वाढला. अरे डैडी जी आप शांत हो जाइए ना प्लीज. का म्हणून? मी नाही शांत बसणार. हे बघ रॉकी, मला बोलू दे. ही वेळ गप्प बसायची नाहीये. पुष्कळ गप्प बसलो मी. खूप सहन केलं मी आणि मालविकाने. एक्सक्यूज मी, काय गोंधळ चाललाय हा? आणि इतका आवाज चढवून का बोलताय तुम्ही सगळे? आणि हे बघा, हे इतकी माणसं थांबूच नका. फक्त कोणीतरी 2 जण थांब. हो डॉक्टर, माझी बायको आतमध्ये सिरियस आहे आणि आम्ही बोलायचं सुद्धा नाही. डॅडी प्लीज, त्यांचे काही रूल असतात ते पाळावे लागतील आपल्याला. येस. डैडी जी आप प्लीज एक काम कीजिए, आप घर जाइए प्लीज. हेलो मौसी, दादा आप लोग भी घर जाइए. रॉकी राव, तू हम दोनों हैं, हम संभाल लेंगे. सब हाँ प्लीज प्लीज. निघूया. शकू मावशी शुद्धीवर येईपर्यंत मी कुठे नाही जाणार. छानपणा करू नकोस. 2 जीवांची आहेस तू. तर जागरण बरं नाही. मी नाही जाणार आहे. जोपर्यंत शकू मावशी पूर्णपणे बऱ्या होत नाहीत मी नाही जाणार. मावशी तू कशाला समजावायला जातीस तिला? ती समजूतदार असती तर आपल्यावर ही वेळ आलीच नसती ना आज. अरे ओम भाई आप शांत हो जाओ ना. क्या चल रहा है और क्या दोनों झगड़ा कर रहे हो? प्लीज शांत हो जाओ. हेलो मौसी, आप जाइए, मैं संभाल लूंगा. हाँ प्लीज दादा. आइए. बैठिए. रॉकी रो, तुम्ही थांबायला हो तो हॉस्पिटलमध्ये. ये दादा अगर मैं नहीं आता तो आप भी नहीं आते. और वैसे भी वहां पर 2 ही लोग अलाउड है, इसलिए आना पड़ा. दादा, तुमची स्वीटू शकूची भाची त्या बालमैत्रिणीची लेक म्हणून मोठ्या विश्वासानं सून करून घेतली तिला. पण तुमच्या मुलीनं आमचा घात केला. या घरात कधी सून म्हणून ऍडजस्ट होऊच शकली नाही ती. तिच्यामुळे मालविकाला त्रास, शकूला मनस्ताप, मला सगळं कळत होतं, पण मी गप्प होतो.
भगवान मम्मी जी को ठीक करते प्लीज। ये तो बेबी का बैग है। इतने सारे पैसे। एकदा हे प्रकरण संपलं ना की मी तुमच्या स्वीटूवर केस करणार आहे. माझ्या बायकोचा जीव कधी जातोय याची वाट पाहत राहिली का ती? नाही भाऊजी, तू एका शब्दाने बोलली नाही. उलट शकूच्या गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी मालविका विरुद्ध कान भरले तिने शकूचे. तिच्यामुळे मालविकाला खूप त्रास झाला, लक्षात ठेवा. हे काय, हे कसले पैसे? ये वही पैसे जिस कारण नल्लू मौसी जेल में जाने वाली थी। और डैडी जी अभी क्या कह रहे थे आप? क्या कह रहे थे आप? स्वीटू के ऊपर केस करेंगे? हाँ, उससे अच्छा आपकी बेटी पे करिए, क्योंकि पूरा कांड उसी ने किया है। चोरी उसने की और ब्लेम सारा नल्लू मौसी। अरे कहां से ये आपको चोर दिखाई दे रही है? और उस दिन आप थे ना जब बेबी ने ओम भाई और स्वीटी के बच्चे के बारे में भला बुरा कहा, आप थे ना? तो तभी एक कान के नीचे क्यों नहीं बचे उसे? क्यों नहीं बोला, क्यों नहीं समझाया? डैडी जी शर्म कीजिए, ऊपर वाले से डरिए। तू मला बोलतो? और नहीं तो किसको बोलूंगा मैं? आपकी बेटी है ना। माना उसने कांड किए, उसने गलत किया, लेकिन उससे भी गलत किया आपने डैडी जी, क्योंकि आपने उसको रोका नहीं, उसको समझाया नहीं। एक बार ना डैडी जी मम्मी जी ठीक हो जाने दीजिए बस। ये जो सारा कांड किया ना उसने, उसका हिसाब लूंगा मैं। और प्लीज प्लीज रिक्वेस्ट कर रहा हूं, आइंदा से इनको कुछ नहीं बोलना। अब तू नहीं नल्लू मौसी प्लीज मुझे बोलने दीजिए। अब जाइए डैडी, अब जाइए प्लीज। दादा नल्लू मौसी आई एम सॉरी, अगर डैडी जी ने भला बुरा कहा तो मैं माफी मांगता हूँ। नहीं नहीं, मला तुला सांगायचं होतं पण मला शकू मावशी सतत अडवत राहिल्या. तुम्हाला ही गोड बातमी सांगितल्यापासून प्रत्येक क्षण मला भरभरून जगावासा वाटतोय ग. का वागलीस तू स्वीटू? का लपवलंस तू सगळं? तुला कधीतरी कळेल ओम, मी चुकले नाहीये. माझा नाईलाज होता.